सर, कर्जत पोलीस स्टेशन मधून फोन आहे. अरे साऊच असेल काहीतरी. तुझं घर नाही, हे पोलीस स्टेशन आहे. आलाय फोन, बघू ना आम्ही. मी शेवटची रिक्वेस्ट करते, समजली? आणि जर तू मला कोऑपरेट नाही केलंस ना, तर सोडून टाकीन मी तुला. तू शांत बसायचं. कधी कळलंय तुम्हाला? हा, बरं. हा, आणखी काय माहिती? ठीक आहे, बघतो मी. तुम्ही त्या भाग्यश्री दळवीला ओळखता का? हो, सावनीची मैत्रीण आहे भाग्यश्री दळवी. मी शाळेतही एकत्र होत्या, कॉलेजमध्ये पण एकत्र आहे. हे बघा, कसं आहे, तुमची मुलगी त्या पार्टीला गेली होती हे आम्हाला माहितीच आहे. भाग्यश्री त्या पार्टीला येणार होती असं काही म्हणाली का सावनी? मेरे को सोने दे. सोने दे. आत आलो ना, फोडून काढीन मी. मॅडम आठवतायत ना? आठवलं का मॅडम? हो असेल. म्हणजे साऊने मला विचारलं होतं की अगं, भाग्यश्रीचा फोन होता. तिचं सेकंड होम आहे कर्जतला, तर तिथे ओव्हरनाईट पिकनिक प्लॅन करतात. पण मी त्यांना सांगितलं की मी नाही येत, म्हणजे आई नाही पाठवणार. मी का नाही पाठवणार? तू कुठे पाठवतेस असं ओव्हरनाईट स्टेला? अगं, कंपनी काय आहे त्याच्यावर अवलंबून असतं ना ते. भाग्यश्री असेल तर काहीच प्रश्न नाहीये. मी हो म्हणाले होते. नंतर तिने तिचंच कॅन्सल केलं. पण जायचं असतं तर अशी लपवाछपवी करून जाण्याची काहीच गरज नव्हती. भाग्यश्री काही म्हणाली का? काही सांगितलं का साऊविषयी तिने? नाही, काही म्हणण्यासाठी नाहीच आहे ती. तिची मिसिंग कंप्लेंट आली. मिसिंग आहे ती भाग्यश्री दळवी. मला कळत नाहीये, म्हणजे आता कर्जतवरून फोन येऊन गेला. सो कर्जतवरून सावनी पण गायब आहे, भाग्यश्री दळवी पण गायब आहे. 2 मुली, मैत्रिणी. नीता, हे झोपतेस काय? मग काय करायचं? चला घरी जाऊया आपण आता. आणि इथे काही मदत लागली तर? कोणाला काय मदत लागणार आहे? वहिनी गेली पोलीस स्टेशनला, आई झोपल्यात, बाबा बसलेत ना त्यांच्याजवळ. आणि काही लागलं तर हाक मारतील ना. इथे थांबलो काय, घरी गेलो काय, सारखंच आहे. सकाळी विरूची शाळा पण आहे. हे बघ, विराजला 1-2 दिवस शाळेत पाठवू नकोस. का म्हणजे का? अगं, उगाच कोणी प्रश्न विचारले तर? पण आता म्हणजे या भानगडीमध्ये आपल्या मुलाच्या शिक्षणाचं नुकसान करायचं का? अगं, 1-2 दिवस शाळेत गेला नाही तर काही शिक्षणावर फार परिणाम होणार नाही लगेच. आणि असंही शाळेत जाऊन तू काही फार उजेड पाडत नाहीये. हे बघा, मुलांबद्दल असं काही बोलायचं नाही. या इथल्या भानगडी बघताय ना, त्याच्यापेक्षा माझी मुलं मस्तच आहेत, चांगली आहेत. तुम्हाला यायचं असेल तर या, नाही तर मी निघालीये. अजित, आई, अरे आई, तुम्ही अजून जाग्या का? आले का रे दोघं? नाही आई, अजून आले नाही. मी मगाचपासून इथे वाट बघत बसलीये. डोळ्याला डोळा नाहीये माझं. अजून नाही आले, येतील. तुला काय होतंय? अस्वस्थ वाटते. जीवाला काही बरं वाटत नाही माझ्या. भीती वाटते खूप. तुम्ही दोघं इथंच थांबता का आज? हो, का नाही, थांबू ना आम्ही. मी पाणी आणते. हो, आण. आई, तू आज चल. साऊ आली असेल. साऊ बाळा, साऊ ग माझी राणी. वर्षाताई, हे सगळं काय झालं अचानक? आपली साऊ कुठे असेल? धीर सोडू नका.
गुरुमाऊली आहे. पुढे बोला. नव्हती, भाग्यश्री नव्हती साऊच्या पार्टीमध्ये. कोणी सांगितलं? आम्ही पुण्याला जाताना ती आम्हाला कर्जतला भेटली. कुठे? टी स्टॉलवर, म्हणजे माने टी स्टॉलवर. मी आणि साऊ थांबलो होतो चहा प्यायला. तिकडे भाग्यश्री आणि त्यांची फॅमिली पण होती. गाडी हँडओव्हर करण्याच्या अगोदर आम्ही तिकडे थांबलो होतो. भाग्यश्रीचं काहीतरी कर्जतमध्ये फार्म हाऊस आहे त्यांच्या फॅमिलीचं. ते विकेंडला तिकडे जातात. एक्झॅक्टली. म्हणजे या पोरींचं ठरलं होतं की आपण पार्टीला तर जायचं, पण एकत्र नाही, वेगवेगळ्या पद्धतीने जायचं. म्हणून ती भाग्यश्री जी होती ती तिच्या आई वडिलांबरोबर कर्जतच्या सेकंड होमवर गेली आणि तिथून लपून छपून ती पार्टीला जाणार असेल. मला एक कळत नाही, तू फिरून फिरून या मुलींना का जबाबदार धरतोस? आणि नाही, भाग्यश्री आणि साऊ एवढ्या क्लोज फ्रेंड नव्हत्या की त्या पार्टीला एकत्र जातील. मिरजकर, विषय असा आहे की तुम्ही पालक आहात. तुम्हाला तुमची मुलं काय करतात हे माहित नसतं. आम्ही ना पोलीस आहोत. तुमची मुलं काय करतात हे आम्हाला जास्त माहिती असतं. पण त्या अशी लप्पाछप्पी कशाला करतील? सांगून गेले असता ना. पण नाही गेला ना. आणि सांगून का नाही गेला याची कारण तुम्ही शोधा. माझ्यासाठी विषय असा आहे की दोन घट्ट मैत्रिणी एकाच दिवशी एकाच ठिकाणावरून गायब होतात आणि तुमचं असं म्हणणं आहे की त्या एकत्र नव्हत्या. बरं, सर या दळवी या. सांगतो, सगळं सांगतो. बसा तुम्ही जरा. हो मॅडम, त्यांना बसू द्या. दळवी बसा तुम्ही. काय कळलं? काहीच नाही. दळवी, मला सगळं पहिल्यापासून सांगायचं. हो साहेब. पहिल्यापासून आणि सविस्तर बोला. साहेब, त्या दिवशी आम्ही आमच्या कर्जतच्या घरी गेलो होतो. एवढ्या रात्रीचं तुम्ही तुमच्या मुलीला एकटं बाहेर पाठवलं? हो साहेब, आम्ही वरचेवर कर्जतच्या घरी जात असतो आणि आजूबाजूचा परिसर तिच्या ओळखीचा आहे. ह्या आधी सुद्धा भाग्यश्री बऱ्याच वेळा रात्रीची बाहेर पडली. तुम्ही त्या दिवशी कर्जतला जाण्याचं काही खास नियोजन? नाही साहेब, काही विशेष नाही, बस सुट्टी होती म्हणून गेलो. की तिने हट्ट केला होता भाग्यश्रीनी? नाही साहेब. माझंच पहिलीच चुकलं. तिला जायचंच नव्हतं बाहेर, पण मीच पाठवलं तिला. माझी पोरगी गेली, ती परत आलीच नाही हो साहेब. भागू, जा ना पटकन बाळा, ब्रेड घेऊन ये. मी नाही जाणार. काय ग, काय झालं? कशाला वैतागतेस? अहो बघा ना माझा वेंदळेपणा. सँडविच करायचं होतं तर ब्रेडच घेऊन नाही आली मी. वा. ए जा ना बाळा, पटकन घेऊन ये ना. ए काय ग आई, मला कंटाळा आला आता. मग आता खायला काय करू? आपण काहीतरी मागूयात. अगं आता तूच म्हणालीस ना ब्रेड ऑमलेट खायचंय म्हणून. तू पोळीशीच ऑमलेट खाता. पोळीशी नाही आवडत मला. मग जा पटकन ब्रेड घेऊन ये बाळा. सारखं मला काय कामं सांगता? एक तर इथं सगळंच लांब लांब आहे. बागू, हे पैसे घे. एक काम कर, ते भिकाजीचं दुकान आहे ना, तिकडे जा. तिकडे ब्रेड मिळेल तुला. आणि जाताना पण शॉर्टकटनी जा आणि येताना पण शॉर्टकटनी. ओ काही नको शॉर्टकटने. रहदारीच्या रस्त्याने जा. पटकन जा आणि पटकन ये. आणि अजून काही आणायचं असेल तर आत्ताच सांग. बाबा, मी परत नाही जाणार. जा जा पटकन ये. मिरजकर, तुमच्या म्हणण्याप्रमाणे सावनी आणि भाग्यश्री पूर्वी इतक्या चांगल्या मैत्रिणी नव्हत्या, बरोबर? हो. नाही, असं काही नाहीये. भाग्यश्री आणि साऊ ज्युनियर केजी पासून कॉलेज पर्यंत एकत्र आहेत आणि खूप जवळच्या मैत्रिणी आहेत त्या. साऊनेच मला सांगितलं की भाग्यश्रीने तिला विचारलं, विकेंडला कर्जतला येतेस का? श्रद्धा, यू आर रॉंग. साऊनी मला स्वतःहून सांगितलं होतं की ती आणि भाग्यश्री शाळेमध्ये जितक्या क्लोज फ्रेंड होत्या तितक्या आता नाहीये. बेस्ट फ्रेंड होती, आता नाहीये. बघ ना, अजूनही अशीच वागते रे शाळेत असल्यासारखी. अक्षयनी त्या मुलीचं नाव सांगितलं. ती तिची कॉलेजमधली बेस्ट फ्रेंड आहे. काय नाव तिचं? नताशा. मला कधी सांगणार होतास?
नताशा राव बद्दल आम्ही सगळी माहिती जमदाड्यांकडे दिलेली. नंबर, पत्ता, सगळं. प्रॉब्लेम हा आहे ना, तुझं लक्ष नसतं. ए मिरजकर, तुझं ना ते लांडगा आला रे आल्यासारखं झाले. 10 गोष्टी सांगतो, त्यातल्या 9 गोष्टी खोट्या असतात, 1 गोष्ट खरी असते. कशी बाबा शोधायची आम्ही पोलीस असलो तरी, नाही का जमदाडे? भाग्यश्रीचा फोटो असेल तर मॅडमला देऊन टाका आणि काळजी करू नका, तिला शोधू आपण. हा, या तुम्ही आता. मिरजकर, एका प्रश्नाचं उत्तर मला मिळालं नाही की तुझा आणि राठोडचा संबंध काय? मी जाऊ? शोधेन मी. श्रद्धा, हे काय ग झालं आपल्या मुलींच्या बाबतीत? आपल्या मुली सापडतील ना ग? सापडतील. वहिनी, काही कळलं? आई, दादा, मी आईकडे जातो. पाणी घेऊन येतो. मला माहिती आहे तुझ्या मनावर खूप मोठं ओझ आहे आणि त्या ओझ्याच्या दडपणाखाली तू दबला गेलायस. श्रद्धाला तुझा या परिस्थितीचा खूप राग आलाय, पण ती तशी नाहीये. ती बोलून दाखवते, ती व्यक्त होते. तू मनातल्या मनात कुडतोस आणि तेच फार वाईट आहे. एक वेळ राग मनात ठेवून जगणं खूप सोपं आहे, पण अपराधीपणाची भावना मनात ठेवून जगणं फार कठीण आहे. अपराधीपणाची भावना शरीराला आणि मनाला पोखरून काढते आणि तेच फार वाईट असते. जे झालं त्यात तू स्वतःला दोषी मानू नकोस. जे होणार आहे ते आपण नाही टाळू शकत. आता साऊ परत यावी एवढी प्रार्थना करणं हेच आपल्या हातात आहे. बाकी सगळं गुरु माऊलीच्या हातात. आपण आता त्यांना शरण जायला हवं. सर्व निभावून नेतील. सर्व काही त्यांच्या हातात आहे. घोडा, वजीर, यादव, काय वाटतं? काय करतोस? सिनियर्सना अपडेट द्यायचे असतात. काही प्रोटोकॉल वगैरे फॉलो करशील की नाही? नाही मॅडम, केसवर पक्की पकड नव्हती, म्हटलं पकड आल्यावर सांगूया. मग आली की नाही पकड? नाही, तुझी पकड येईपर्यंत डिपार्टमेंट जाईल माझ्या हातून. मॅडम, असं नाही होऊ देणार मी.
मॅडम या अख्ख्या केसमध्ये आपण सावनी मिरजकरला मुख्य फोकसमध्ये ठेवलं होतं, पण खरं तर ही केस जरा कॉम्प्लिकेटेड आहे. या केसमध्ये एक खून झालाय आणि एक नाही मॅडम, 3 मुली मिसिंग आहेत. 3? येस मॅम. अरे फळांचा सीझन असतो तसं आता काय खुनांचा सीझन सुरू झालाय? जमदाडे, मी चहा सांगते मॅडम. हुशार आहे पूर्वी. विषय असा आहे मॅडम, डिटेल मध्ये सांग. तुम्ही शांतपणे ऐकून घेणार असाल. शांतपणे. मॅडम, सावनी मिरजकर ही गेल्या 2-3 दिवसांपासून फरार आहे. ती कर्जत मधूनच फरार आहे. ही तिची मैत्रीण कॉलेजमधली भाग्यश्री दळवी, ही सुद्धा कर्जत मधून गायब आहे. म्हणजे तिचं काहीतरी सेकंड होम आहे तिकडे, ती आईवडिलांबरोबर गेली होती, पण ती पण गायब आहे. आणि ही नताशा, गेले काही दिवस ही सुद्धा कॉलेजमध्ये आलेली नाहीये, घरी पण नाहीये, म्हणजे ही सुद्धा गायब आहे. पण ह्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही मॅडम. आता या 3 मुलींमधला कॉमन फॅक्टर जर आपण डिस्कस करायचा ठरवला तर या 3ही मुली एकाच कॉलेजमधल्या आहेत. यांच्यातला अनकॉमन फॅक्टर सांगायचा झाला तर या 2 मुली कर्जतमधून बेपत्ता आहे ते आपल्याला माहिती आहे, पण ही नताशा कुठून बेपत्ता आहे हे आपल्याला माहित नाही मॅडम. अरे पण ती जर सावनीची मैत्रीण आहे तर ती पण पार्टीलाच गेली असणार. मॅडम, आपल्याकडे पुरेसे पुरावे नाही आहेत, आपण असंच नाही म्हणू शकत. अरे वा, अंदाजांवर कन्क्लूड करत नाहीयेस तू. भोसले, फारच प्रगती आहे. विषय असा आहे ना मॅडम की या 3ही मुली त्या कर्जतच्या पार्टीमध्ये होत्या की नाही हेही आपल्याला माहित नाही. आता या 3ही मुलींची गायब होण्याची कारण सेम आहेत की वेगवेगळी आहेत हेही आपल्याला माहित नाही. पण एक योगायोग आहे मॅडम. राठोड, जगत राठोड, धनलक्ष्मी अपार्टमेंट आपण रेड मारली होती. त्या जगत राठोडची डेड बॉडी कर्जतमध्ये सापडली आहे. आणि ती सापडली ज्या गाडीत, ती गाडी या सावनी मिरजकरच्या बापाची आहे, म्हणजे अभय मिरजकरची. त्या जगत राठोडची डेड बॉडी कर्जतमध्ये सापडली आहे आणि ती सापडली ज्या गाडीत, ती गाडी या सावनी मिरजकरच्या बापाची आहे, म्हणजे अभय मिरजकरची. पण तो मिरजकर काय करत होता तिकडे? नाही, तो कर्जतला नव्हता मॅडम. कर्जत पर्यंत तो आणि सावनी एका गाडीत गेले, तिथून त्यांनी सावनीला गाडी दिली आणि तो पुण्याला गेला. पुणे? हॉटेल बुकिंग वगैरे सगळं चेक केलं, तो पुण्यातच होता मॅडम. राठोड? त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आपल्याकडे आलाय मॅडम. चाकू खुपसून त्याचा खून केलाय. म्हणजे आता आपल्याकडे एक डेड बॉडी आणि 3 मिसिंग मुली. येस मॅडम. आणि मला असं वाटतं की हा जो काही गुंता आहे तो एक मुलगी सोडवू शकते आणि ती मुलगी आहे सावनी मिरजकर. नाही, अजून काहीच कळलं नाही, पण कळल्यानंतर सांगेन मी तुम्हाला. पण तुम्ही मात्र काळजी घ्या, सांभाळा स्वतःला. हो हो सांगेन. हो, ठेवते. हा, व्यंकटशीच बोलत होतीस ना? तुला माहित नाहीये का? काय बोलत होतीस? साऊ बद्दल चौकशी करत होते. त्यांना कसं कळलं साऊ विषयी? कारण तू त्यांना सांगितलं नाहीस तुझी नात हरवली आहे म्हणून. ती त्यांची नात नाहीये. श्रद्धा, रक्ताची नाती नाकारायची नसतात आणि नाकारून चालतही नाहीत. रक्ताचं नातं असून काही उपयोग नाहीये. जी गरजेला येतात ना ती खरी नाती. हा माणूस कधी आलाय माझ्या मदतीला आयुष्यात? आणि साऊ हरवली आहे हे कळल्यावर हा काय करणार आहे माणूस? काही सांगायची गरज नाहीये त्याला. अगं शांत हो, शांत. काय ताप आहे तुला? असेल. मग अशी औषध घेत होतीस? डोकं दुखतंय माझं म्हणून मी बघते. नाही, थांब, तू बस. मी आले, बस तू. तुम्हाला माझ्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल आता. आत्ता झाले ना चौकशी? मॅडम, काय झालंय? आम्हाला एका मुलीची डेड बॉडी सापडली. मॅडम, काय झालंय? आम्हाला एका मुलीची डेड बॉडी सापडली. मॅडम,
श्रद्धा मॅडम श्रद्धा मॅडम ए ए श्रद्धा ऐक अगं अभय हे अभय मॅडम श्रद्धा बाळा मॅडम ए श्रद्धा श्रद्धा अगं काय डेड बॉडी म्हणते सावनीची शांत पाहिले ना तुम्ही बघितले सावनीला सावनीची नाही आहे नाही, dead body नाही, म्हणतात. सावची डेड बॉडी नाही आहे नाही 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 असं नाही